महाराष्ट्रातल्या जमीनधारकांसाठी एक खूप महत्त्वाची संधी आहे. ज्यांची जमीन भोगवतदार वर्ग 2 मध्ये मोडते त्यांच्यासाठी तर हे विश्लेषण शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचे आहे. आज आपण बघणार आहोत की या जमिनीला पूर्ण मालकी हक्कात म्हणजे वर्ग 1 मध्ये कसं रूपांतरित करता येईल. तर मूळ प्रश्न आहे की जमीन भोगवतदार वर्ग 2 आहे का? जर उत्तर हो असेल तर शासनाने आणलेली ही नवी योजना एका सुवर्ण संधीसारखी आहे. यातून जमिनीचे संपूर्ण मालकी हक्क मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो. चला, सगळ्यात आधी या 2 वर्गांमधला फरक सोप्या भाषेत समजून घेऊया. भोगवतदार वर्ग 2 म्हणजे समजा मालकी मर्यादित आहे. जमीन विकायची झाली किंवा कोणाला द्यायची झाली तर सरकारची परवानगी लागते आणि शुल्कही भरावं लागतं. याच्या अगदी उलट भोगवतदार वर्ग 1 म्हणजे पूर्ण मालकी म्हणजे फ्री होल्ड. इथे कोणाच्याही परवानगीची गरज नाही. साहजिकच यामुळे मालमत्तेची किंमत वाढते आणि कर्ज वगैरे मिळवणंही खूप सोपं होतं. तर या पूर्ण मालकी हक्काचा प्रवासाची सुरुवात झाली 2019 मध्ये. तेव्हा एक सरकारी अधिसूचना आली आणि त्यातच या रूपांतरणासाठीचे पहिले नियम मांडले गेले होते. हे जे राजपत्र दिसतंय ना, हेच ते मूळ डॉक्युमेंट आहे. यानेच खरं तर या संपूर्ण योजनेचा पाया घातला. यात सगळं काही दिलं होतं. रूपांतरण कसं करायचं आणि त्यासाठी अधिमूल्य म्हणजे प्रीमियम किंवा सोप्या भाषेत शुल्क किती लागेल याची अगदी सविस्तर माहिती होती. आता हे आकडे बघा. सुरुवातीला जे दर होते ना, ते खरंच खूप जास्त होते. म्हणजे विचार करा, जमिनीच्या रेडी रेकनर दराच्या म्हणजे सरकारने ठरवलेल्या किमान किमतीच्या तब्बल 50 ते 75% शुल्क भरावं लागत होतं. ही रक्कम अनेकांच्या आवाक्याबाहेरची होती. पण गंमत बघा, जमीनधारकांनी या योजनेचा विचार करायला सुरुवात केली आणि तेवढ्यातच सरकारने अचानक संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देऊन टाकली. सगळंच थांबलं. हे बघा, हे ते जानेवारी 2021चं पत्र. या एका पत्राने सगळ्यांनाच गोंधळात टाकलं. पुढील सूचनेपर्यंत योजना थांबवली आहे असं सांगण्यात आलं आणि अनेकांच्या आशांवर अक्षरशः पाणी फिरलं. पण मग आलं 2024 आणि यावर्षी योजनेला एक नवी आणि खरं सांगायचं तर अधिक चांगली दिशा मिळाली. ही योजना फक्त पुन्हा सुरू झाली नाही, तर त्यात खूप मोठे बदल झाले. आणि हो, एक अंतिम मुदतही ठरवली गेली, जी सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाची आहे. 5 मार्च 2024चं हे नवीन राजपत्र. याने जमीनधारकांना एक जबरदस्त संधी दिली. का? कारण यात अधिमूल्याचे दर खूप म्हणजे खूपच कमी केले होते. पण एक अट होती. ही सवलत फक्त मर्यादित काळासाठीच होती. जरा या आकड्यांवर नजर टाका. म्हणजे या योजनेचं खरं महत्त्व लक्षात येईल. जे दर आधी 50% होते ते निवासी वापरासाठी थेट 25%वर आले आहेत. म्हणजे सरळ निम्म्याने कमी. वेळेत अर्ज केला तर मोठा आर्थिक फायदा होणार हे नक्की. 2024 हे वर्ष मुदतवाढीचं ठरलं. मार्चमध्ये योजना परत आली. मग निवडणुकांमुळे मुदत वाढवून 30 सप्टेंबर केली गेली. पैसे भरण्याची तारीख 15 नोव्हेंबरपर्यंत गेली. असं करत करत आता मात्र सवलतीच्या दरांसाठी एक शेवटची आणि निर्णायक तारीख ठरवण्यात आली आहे. तर मग आता सगळ्यात मोठा प्रश्न, या अंतिम मुदतीचा नेमका अर्थ काय? आणि आता तातडीने काय पावलं उचलायला हवीत? ही स्लाइड बघा. ही सगळं काही स्पष्ट करते. या वर्षाच्या आत अर्ज करणं आणि वर्ष संपल्यावर अर्ज करणं यात अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. आज जी सवलत मिळतीये ती नंतर अजिबात उपलब्ध नसेल. बरोबर. 31 डिसेंबर 2024 नंतर जमिनीच्या रूपांतरणासाठी सरसकट 75% 75% अधिमूल्य भरावं लागेल. विचार करा, सध्याची सवलत आणि नंतरचे दर यात किती मोठी तफावत आहे. आणि हे काही आम्ही सांगत नाहीये. हे थेट सरकारी अधिसूचनेतलं वाक्य आहे, जे कोणतीही शंका ठेवत नाही. यात स्पष्ट लिहिलंय की 31 डिसेंबर 2024 नंतर येणाऱ्या अर्जांना सध्याचे सवलतीचे दर लागू होणार नाहीत. अगदी स्पष्ट. तर मग या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी काय करायचं? ही 4 सोपी पावलं आहेत. पहिलं, आपल्या जमिनीच्या नोंदी तपासा आणि खात्री करा की ती वर्ग 2 मध्येच आहे. दुसरं, सवलतीच्या दराने शुल्क किती होतं याचा हिशोब करा. तिसरं, जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर अर्ज दाखल करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चौथं पाऊल, 31 डिसेंबर 2024च्या आत अर्ज करून या कमी दराचा फायदा नक्की घ्या. तर आपण या संपूर्ण योजनेचा प्रवास पाहिला, सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत. कमी खर्चात जमिनीचा पूर्ण मालकी हक्क मिळवण्याची संधी अक्षरशः दाराशी उभी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
वेळ कोणासाठी थांबत नाही. मग आता प्रश्न हा आहे की या संधीचं सोनं करणार का?